पातेल्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेऊन भरपूर पाणी घालून झाकण ठेवून 7 ते 8 तास शेंगदाणे भिजत घालायचे। समजा जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजत घालायचे किंवा सकाळी करायचं असेल तर संध्याकाळी भिजत घालायचे। भिजवलेले शेंगदाणे गाळणीनं गाळून त्याच्यातील पाणी काढून घ्यायचं। नंतर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर कुकरमध्ये स्टँड ठेवून घ्यायचं। नंतर स्टँडवर डब्बा ठेवायचा आणि आपण भिजवून घेतलेले शेंगदाणे डब्यामध्ये घालायचे। नंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि चमच्याने हलवून सर्व मीठ मिक्स करून घ्यायचं। नंतर कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण काढून याच्यातील सर्व शेंगदाणे झाऱ्याने पाणी निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। सर्व शेंगदाणे काढून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा। गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची। नंतर त्यामध्ये तेलाच्या पळीने अर्धा पळी तेल घालायचं। तेल चांगलं तापलं की 1 ठेचून घेतलेली मिरची घालायची। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरचीचा ठेचा थोडा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये उकडलेले शेंगदाणे घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ सर्व शेंगदाण्यांना लागलं पाहिजे। आपण शेंगदाणे शिजवताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळं आता मीठ गरजेनुसारच घालायचं। 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं घालायचं। खोबरं घातल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण शेंगदाणे शिजवून घेतल्यामुळं आता फक्त शेंगदाण्याला फोडणी द्यायची आहे। जास्त वेळ शेंगदाणे परतवायचे नाहीत। जास्त वेळ परतवलं तर शेंगदाणे कडक होतात आणि त्याची चव बदलते। श्रावणातल्या उपवासासाठी किंवा इतर कोणत्याही उपवासासाठी अशी झटपट होणारी शेंगदाण्याची उसळ बनवून त्याचा तुम्ही आनंद घ्या। खूप छान होतात।